जी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली। यामध्ये महत्त्वाचं जे शेतकऱ्याचं पीक कर्ज आहे, या पीक कर्जाबद्दलची कॅबिनेट सब कमिटीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जे 2,31,000 शेतकरी ज्यांचे ॲग्री स्टॅक नसल्यामुळं कर्ज माफी होणार नाही ही भीती होती, ती भीती आता संपली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ॲग्री स्टॅक नसेलही तरी कर्जमाफी देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला। त्यामुळं एक 2,31,000 जे शेतकरी होते त्याच्याबद्दलचा एक निर्णय झाला। शेतकरी कर्जमाफीमध्ये ज्या अलग अलग विधानसभा सदस्याकडनं या ठिकाणी मंत्र्याकडनं मागण्या आल्या होत्या त्याही त्या ठिकाणी मंजूर झाल्या। त्यामुळे शेतकरी कर्जमाफी ही जी आहे, अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी याच्याबद्दलच्या सुधारणा आज त्या ठिकाणी बऱ्यापैकी करण्यात आल्या। सोबतच या राज्यातला जे मदत आणि पुनर्वसन विभागाचे जे पूरग्रस्त शेतकरी आहेत किंवा पूरग्रस्त नागरिक आहेत त्यांच्याबद्दल आढावा घेण्यात आला। येणारा पाऊस पाणी येणारा पीक पाण्याचा आढावा घेण्यात आला आणि यामध्ये ज्या ज्या काही बाबी या संदर्भात उद्भवलेल्या आहेत त्या संपूर्ण बाबींना निराकरण करण्याची सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी या मंत्रिमंडळ बैठकीत दिली। या ठिकाणी महसूल विभागाचा जर विचार केला तर 3 महत्त्वाचे निर्णय आज महसूल विभागाने घेतले आहे, जे माननीय मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे। एक, शेतकऱ्यांना शेतामध्ये जे काही लेवलिंग करावं लागतं शेताचं, त्या ठिकाणी माती मुरुम लागतो, त्या माती मुरुम लेवल करताना त्याच ठिकाणचा माती मुरुम लेवल करून त्या ठिकाणी करण्याकरता आधी त्यांना शेतकऱ्यांना त्रास व्हायचा। आता हा निर्णय घेण्यात आला की शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये त्यांच्या शेतीच्या वापराकरता जे काही माती मुरुम लागेल त्याला कुठलीही रॉयल्टी लागणार नाही, कोणीही शेतकऱ्यांच्या शेतात जाणार नाही। शेतकऱ्यांना पूर्ण त्यांची जमीन शेती पिकायोग्य करण्याची पूर्ण मुभा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा कोणी आता शेतामध्ये जाऊन त्यांचं काम थांबवणार नाही असाही निर्णय घेतला आला। आणि दुसरं, एखाद्या घराचं बांधकाम चालू असेल, एखाद्या इमारतीचं बांधकाम चालू असेल आणि इमारतीचं बांधकाम चालू असताना जर खोदकाम केलं आणि तेच मटेरियल त्या ठिकाणी वापरलं तर आधी त्या ठिकाणी आमचे लोक रॉयल्टी लावायचे। आता ज्या ठिकाणी मटेरियल खोदलं त्याच ठिकाणी पुन्हा वापरायचं असेल आता रॉयल्टी लागणार नाही, हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला। शेतकरी बांधवांसाठी आजची बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबरोबरच कर्जमाफी, पूरग्रस्त शेतकरी आणि माती मुरुमाच्या रॉयल्टी संदर्भामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या पीक कर्जासंदर्भामध्ये कॅबिनेट सब कॅबिनेटची बैठक झाली। यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय होता तो म्हणजे ग्रीटॅक अर्थात ॲग्री स्टॉक नसलेल्या शेतकऱ्यांचा। ग्रीटॅक नसल्यामुळे आपल्याला पीक कर्ज मिळणार नाही किंवा कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही अशी भीती राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती। मात्र आता या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणार असल्याचा निर्णय समोर आलेला आहे। ग्रीटॅक नसले तरी देखील कर्जमाफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। यामुळे तब्बल 2,31,000 शेतकऱ्यांबाबतचा मोठा प्रश्न आता मार्गी लागणार आहे। म्हणजेच केवळ ग्रीटॅक नसल्यामुळे या शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवले जाणार नाही अशी महत्त्वाची माहिती समोर आली आहे। यासोबतच शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भामध्ये विविध विधानसभा सदस्यांकडून काही मागण्या करण्यात आल्या होत्या। या मागण्यांवरही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आणि त्या मागण्यांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये काही महत्त्वाच्या सुधारणा आज करण्यात आल्या आहेत। मित्रांनो, कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय खूप महत्त्वाचा मानला जात आहे। आता दुसरी महत्त्वाची बातमी बघूयात। राज्यातील पूरग्रस्त शेतकरी आणि पूरग्रस्त नागरिकांच्या परिस्थितीचा देखील आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आढावा घेण्यात आलेला आहे।
राज्यामध्ये या सध्या पीक सुरू असलेला कर्जाबद्दलची पाऊस, पाण्याची कॅबिनेट परिस्थिती आणि सबकमिटीची बैठक पिकांवर झाली. होणारा परिणाम याबाबत चर्चा आणि करण्यात या आली. बैठकीमध्ये पाऊस आणि पूरस्थितीमुळे ज्या ज्या काही अडचणी जे निर्माण झाल्या 2,31,000 आहेत त्या सर्व बाबींचे शेतकरी निराकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री ज्यांच्या देवेंद्र अग्रिम फडणवीस स्टॅक यांनी या नसल्यामुळं मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दिल्या कर्ज आहेत. मिळणार, कर्ज माफी होणार नाही ही आता भीती महसूल होती. विभागाकडे घेतलेल्या ती भीती महत्त्वाच्या आता निर्णयामुळे संपली. आता महसूल आणि माननीय विभागाने घेतलेल्या मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या निर्णयाकडे वळूयात. अग्रिस्टॅक महसूल विभागाच्या माध्यमातून आज नसेलही 3 महत्त्वाचे तरी निर्णय कर्जमाफी घेण्यात आले देण्याचा असून निर्णय या ठिकाणी त्याला घेतला. मुख्यमंत्र्यांनी त्यामुळं मंजुरी दिली आहे. एक 2,31,000 यामधील जे पहिला शेतकरी होते आणि त्याच्याबद्दलचा एक शेतकऱ्यांसाठी निर्णय झाला. अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणजे शेतामध्ये लेवलिंग शेतकरी करण्यासाठी लागणाऱ्या माती आणि कर्जमाफीमध्ये मुरुमांबाबतचा. ज्या अलग-अलग विधानसभा शेतकऱ्यांना आपली सदस्यांकडनं शेती पिकवण्यासाठी या अनेक ठिकाणी वेळा मंत्र्यांकडनं शेताची मागण्या आल्या लेवलिंग होत्या. करावी लागते. त्याही त्या ठिकाणी त्यासाठी मंजूर झाल्या. माती किंवा मुरुमाची आवश्यकता त्यामुळे असते. शेतकरी कर्जमाफी ही पूर्वी जी आहे, शेतकरी आपल्या शेतातील माती मुरुम काढून त्या अहिल्यादेवी शेतामध्ये होळकर वापरत शेतकरी असताना कर्जमाफी त्यांना अनेक अडचणींचा याच्या सामना करावा बद्दलच्या लागत होता. सुधारणा आज त्या ठिकाणी मात्र आता बऱ्यापैकी सरकारने करण्यात आल्या. याबाबत मोठा दिलासा दिला सोबतच आहे. या राज्यातला शेतकऱ्यांच्या स्वतःच्या शेतीच्या वापरासाठी लागणाऱ्या मदत माती आणि आणि मुरुमावर पुनर्वसन कोणतीही विभागाचे रॉयल्टी जे आकारली जाणार नाही असा निर्णय पूरग्रस्त घेण्यात आला शेतकरी आहे. आहेत किंवा पूरग्रस्त नागरिक आहे, यामुळे शेतकऱ्यांना आपली त्यांच्या जमीन आपल्याला शेती आढावा योग्य घेण्यात आला. करण्यासाठी अधिक मोकळीक मिळणार येणारा आहे. पाऊस पाणी, येणारं पीक पाण्याचा तसेच आढावा घेण्यात शेतकऱ्यांच्या आला. शेतामध्ये जाऊन कोणी त्यांचे आणि काम यामध्ये थांबवू नये याबाबत महत्त्वाचा ज्या ज्या निर्णय काही घेण्यात बाबी आलेला आहे. शेतकऱ्यांना या आपली जमीन संदर्भात शेती उद्भवलेल्या पिकवण्यासाठी त्या योग्य करण्याची संपूर्ण पूर्ण मुभा बाबींना देण्यात आलेली आहे. निराकरण करण्याची यामुळे शेतकऱ्यांना सूचना त्यांच्या माननीय शेतातील कामांमध्ये मुख्यमंत्र्यांनी अनावश्यक अडथळे येणार नाहीत. मंत्रिमंडळ बैठकीत आता दिली. यानंतरचा आणखी एक या महत्त्वाचा ठिकाणी निर्णय म्हणजेच महसूल विभागाचा जर एखाद्या विचार ठिकाणी केला घराचे किंवा तर इमारतीचे 3 बांधकाम महत्त्वाचे सुरू निर्णय आहे आज त्या महसूल विभागाने घेतले बांधकामाच्या आहे. ठिकाणी जे खोदकाम माननीय करण्यात आले आहे मुख्यमंत्र्यांनी मंजूर आणि केले त्या आहे. खोदकामातून माती एक किंवा मुरुम बाहेर आला आहे. शेतकऱ्यांना जर तोच शेतामध्ये मटेरियल त्याच ठिकाणी पुन्हा वापरला जे जाणार काही असेल तर लेवलिंग करावं त्यासाठी लागतं पूर्वी शेताचं, रॉयल्टी आकारली जात होती. त्या ठिकाणी माती मात्र मुरुम आता लागतो. याबाबत सरकारने महत्त्वाचा त्या निर्णय माती घेतला. मुरुम लेवल ज्या करताना ठिकाणी त्या मटेरियल ठिकाणचा खोदून काढले माती आहे मुरुम त्याच लेवल ठिकाणी करून ते त्या मटेरियल ठिकाणी पुन्हा वापरले करण्याकरता जाणार असेल तर आधी त्यावर त्यांना रॉयल्टी आकारली जाणार नाही. शेतकऱ्यांना त्रास व्हायचा. आता हा हा निर्णय देखील घेण्यात आजच्या आला की मंत्रिमंडळ बैठकीतील शेतकऱ्यांच्या महत्त्वाचा शेतीमध्ये निर्णय आहे. त्यांच्या शेतीच्या तर मित्रांनो, वापराकरता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही शेतकऱ्यांसाठी माती अनेक मुरुम लागेल, महत्त्वाचे त्याला निर्णय कुठलीही घेण्यात रॉयल्टी आलेले लागणार आहेत. नाही. विशेषतः कोणीही ग्रेटर नसलेल्या शेतकऱ्यांच्या 2,21,000 शेतात जाणार शेतकऱ्यांना नाही. कर्जमाफीपासून वंचित ठेवले शेतकऱ्यांना जाणार नाही. पूर्ण हा त्यांची निर्णय जमीन, शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा शेती देणारा पिकायोग्य आहे. करण्याची त्याचबरोबर पूर्ण मुभा पुण्यश्लोक आजच्या अहिल्यादेवी मंत्रिमंडळ होळकर बैठकीत शेतकरी देण्यात आली. कर्जमाफी योजनेमध्ये आणि त्यामुळे सुधारणा, पूरग्रस्त शेतकऱ्यांचा शेतकरी आणि कोणी आता नागरिकांचा शेतामध्ये आढावा जाऊन तसेच शेतातील त्यांचं माती काम मुरुमांसाठी थांबवणार नाही. रॉयल्टी माफी असाही निर्णय असे घेतला महत्त्वाचे झाला. निर्णय आज आणि घेण्यात आलेले दुसरं, आहेत. एखाद्या ही माहिती घराचं चंद्रशेखर बांधकाम चालू बावनकुळे असेल, यांनी दिलेली आहे. एखाद्या इमारतीचं मित्रांनो, बांधकाम तुम्हाला या चालू असेल, निर्णयाबद्दल काय आणि वाटते? इमारतीचं तुमच्या गावातील बांधकाम किंवा चालू तुमच्या असताना जर शेतामध्ये खोदकाम माती केलं, मुरुमाच्या रॉयल्टीचा प्रश्न निर्माण आणि झाला ते होता का? हे मटेरियल त्या ठिकाणी कमेंटमध्ये वापरलं. नक्की सांगा. तर आधी त्या ठिकाणी आमचे अशा लोक राहायला शेतकरी लावायचे. शेतीविषयक आता माहिती, ज्या ठिकाणी कर्जमाफी, मटेरियल सरकारी खोदलं, योजना त्याच आणि ठिकाणी मंत्रिमंडळातील पुन्हा महत्त्वाच्या वापरायचं निर्णयांच्या असेल, ताज्या अपडेटसाठी मराठी आता टेक रॉयल्टी चॅनलला लागणार नाही. सबस्क्राईब करा. हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला.